गज केसरी योगा हा जो योग आहे हा एक राजयोग आहे। गज केसरी योग जो आहे हा एक राजयोग आहे। हा जो योग आहे महर्षी पाराशर यांच्यानुसार हा योग महर्षी पाराशर यांच्यानुसार गज केसरी योग कधी तयार होतो तर यासाठी महत्त्वाचे जे आहे चंद्र हा जो प्लॅनेट आहे मून किंवा चंद्र जो आहे यापासून ज्युपिटर किंवा गुरु हा जो ग्रह आहे याची पोझिशन केंद्र हाऊस मध्ये पाहिजे। म्हणजे मून पासून ज्युपिटर हा 1, 4, 7 आणि 10 या पोझिशन मध्ये जर प्रेझेंट असेल तर हा गज केसरी योग तयार होतो। तर यामध्ये महत्त्वाचे म्हणजे हे फर्स्ट हाऊस आहे, पहिले घर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अशा प्रकारे एक 12th हाऊस आहे। यामध्ये जे नंबर्स लिहिलेले आहेत किंवा लिहिलेले असतात ते आपल्याला काउंट करायचे नाही, ते राशी नंबर आहे। तर राशी नंबर आपल्याला इथे कन्सिडर करायचे नाहीत, आपल्याला इथे महत्त्वाचे हाऊस आहे। तर हे जे हाऊस आहे फर्स्ट, फोर्थ, 7 आणि 10 हे मेनली केंद्र हाऊस आहे। या हाऊस मध्ये जर चंद्र प्रेझेंट आहे किंवा जर चंद्र प्रेझेंट आहे, सपोज एक्झाम्पल साठी जर फर्स्ट हाऊस मध्ये चंद्रमा प्रेझेंट आहे तर आपल्याला इथून काउंट करायचं आहे। पहिला हाऊस काउंट करताना आपण याला फर्स्ट हाऊस असं कन्सिडर करतो। फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ म्हणजे इथे जर गुरु ग्रह किंवा ज्युपिटर जर प्रेझेंट असेल तर किंवा या हाऊस मध्ये इथे जर ज्युपिटर किंवा गुरु प्रेझेंट आहे किंवा या हाऊस मध्ये, तर अशा प्रकारे म्हणजे चंद्रमाच्या पोझिशन पासून फर्स्ट, फोर्थ, 7 आणि 10 या पोझिशनला जर गुरु किंवा ज्युपिटर प्रेझेंट असेल तर गज केसरी योगा जन्मपत्रिकेमध्ये फॉर्म होतो, तयार होतो। अनदर एक्झाम्पल मध्ये अनदर जे एक्झाम्पल आहे, नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे, सपोज जर चंद्रमा जन्मपत्रिकेमध्ये इथे असेल या हाऊस मध्ये, म्हणजे 1, 2, 3 तिसऱ्या घरामध्ये जर चंद्रमा असेल तर इथून आपल्याला काउंट करायचे आहे 1, 2, 3, 4 म्हणजे जर इथे गुरु असेल तर हा गज केसरी योग तयार होतो। किंवा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथे जर गुरु असेल तर हा गज केसरी योग तयार होतो। अशा प्रकारे फक्त डिफरन्स काय आहे की जर केंद्र हाऊस मध्ये 1, 4, 7 आणि 10 या हाऊस मध्ये जर चंद्रमा आणि गुरु दोन्ही जर प्रेझेंट असेल तर हा एक जास्त ऑस्पिशियस किंवा जास्त इफेक्टिवली वर्क करणारा किंवा रिझल्ट देणारा गज केसरी योग तयार होतो ॲज कम्पेअर टू बाकीचे जे हाऊसेस आहेत। या हाऊसेस मध्ये जे काही चंद्रमा आणि गुरुची पोझिशन आहे त्या कंपॅरिझन मध्ये रिझल्ट आणि गुरु जे आहे, जसं की सपोज एक्झाम्पल मध्ये जर चंद्रमा अष्टम हाऊस मध्ये किंवा 8व्या घरामध्ये जर चंद्रमा प्रेझेंट असेल आणि 1, 2, 3, 4 जर गुरु इथं प्रेझेंट असेल तर हा जो गज केसरी योग आहे हा कमी प्रमाणात रिझल्ट देणार आहे। म्हणजे याचे जे रिझल्ट्स आहेत ते या कंपॅरिझन मध्ये काय येतात, कमी येतात। तर हा जो योग आहे गज केसरी योग हा मेनली महर्षी पाराशर यांच्यानुसार जो आहे हा एक राजयोग आहे, एक ऑस्पिशियस योग आहे। धन, संपत्ती, पैसा, समृद्धी, म्हणजे जे काही मनी आहे, वेल्थ आहे, प्रॉस्पेरिटी आहे हे देण्यासाठी बांधील राहील। किंवा असा जर योग असेल तर आपणास जे काही पैसा, समृद्धी, धन, संपत्ती जे आहे हे मिळवण्यासाठी फार काही स्ट्रगल किंवा कष्ट करावं लागत नाही, हे यामध्ये
सिग्निफिकंटली महर्षी पाराशर यांनी काय केलेलं आहे, सुख आहे हे देणारा एक ऑस्पिशियस योगा आहे, एक राजयोगा आहे. नावच आहे याचं राज, जो की एक राजाचं आयुष्य आपणास देतो. एक किंग लाईफ जो काही इंडिव्हिज्युअल आहे किंवा जो काही पर्सन आहे त्याच्या बर्थ चार्टमध्ये किंवा कुंडलीमध्ये अशा प्रकारचा योगा आहे. हा एक किंग लाईफ किंवा एक राजाचं लाईफ. तसंच हा जो योगा आहे हा पद प्रतिष्ठा देणारा योगा आहे. पद प्रतिष्ठा, एक लिडरशिप क्वालिटी यामध्ये आपल्याला बघायला भेटते. एक लिडरशिप क्वालिटी यामध्ये आपणास बघायला भेटते. नेम फेम देणारा हा योगा आहे. नेम फेम देणारा योगा आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या चार्टमध्ये राज योगा किंवा गजकेसरी योगा आहे ती हे स्टडी करू शकतो. यामध्ये दोन महत्त्वाचे प्लॅनेट्स आहेत, तो म्हणजे चंद्र आणि गुरु. चंद्रापासून गुरुची पोझिशन जर केंद्र हाऊसमध्ये आहे 1, 4, 7 आणि 10 या पोझिशनला जर असेल तर हा योगा तयार होतो. थँक्यू.